दुसरीकडे आनंद परांजपे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। शिवसेनेच्या प्रवेशानंतर आनंद परांजपे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले। शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली आहे। आनंद परांजपे यांनी नुकताच राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि या प्रवेशानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। आजची माझी भेट श्रद्धेय शरद पवार साहेबांची ही वैयक्तिक भेट होती। त्यांचे आशीर्वाद पुढच्या राजकीय प्रवासासाठी घेण्यासाठी मी आलो। मी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने शिवसेनेमध्ये प्रवेश केला नाही। मी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांना एवढीच विनंती केली की संघटनेमध्ये काम करण्याची मला जबाबदारी द्यावी। माझं मन हे संघटनेमध्ये जास्त रमतं आणि त्यामुळे मला संघटनेची जी जबाबदारी ते देतील ती मी प्रामाणिकपणे शिवसेना वाढीसाठी काम करेन एवढं मी त्यांना विनंती केली आहे। याच संदर्भात आपण बोलूया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याशी। नंदकिशोर, आनंद परांजपे आता शिवसेनेत गेलेले आहेत, मात्र याआधी अशीही चर्चा कानावर आली होती की ते शिवसेनेच्या ऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार होते। आता त्यांनी असं म्हटलंय की ते एका वैयक्तिक कारणासाठी शरद पवारांना भेटले, पण नेमकं ते वैयक्तिक कारण काय होतं या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? कस्तुरी, खरं तर त्यांनी जे म्हटलेलं आहे, त्यांनी जे कारण जे म्हटलेलं आहे त्यामध्ये सदिच्छा भेट आपल्या एक वेगळ्या राजकीय प्रवासाला करता सुरुवात करतो शिवसेनेतून आणि त्यामुळे मी शरद पवार यांची भेट घ्यायला आलेलो होतो, त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलेलो असं मत जे आहे ते त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। मात्र थोड्याच वेळापूर्वी सुशांत सरांनी सुद्धा सांगितलं होतं की अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी ज्या हालचाली आहेत त्या घडत असताना आपल्याला पाहायला मिळत होतात आणि त्यातलंच म्हणजे मुख्य प्रवक्ता जे आहेत आनंद परांजपे ठाण्यातला एक महत्त्वाचा चेहरा होता। त्यांनी खरं तर राष्ट्रवादीला अजित पवार गटाला रामराम दिलेला होता आणि त्यांचा कल जो होता तो महाविकास आघाडीतल्या शरद पवार गटाच्या ज्या राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीकडे होताना आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र त्याला आड घेऊन कुठेतरी शिवसेनेने त्यांना आपल्या बाजूने केलं होतं आणि त्याच्यानंतर शिंदेच्या शिवसेनेमध्ये खरं तर त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र तो पक्षप्रवेश का झाला? आनंद परांजपे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटात नाराज होते का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते पडू लागलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि ह्या नाराजी नाट्यानंतर खरं तर शरद पवार यांची सुद्धा भेट त्यावेळी होणार होती अशी माहिती जी आहे ती मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो असल्याची सुद्धा प्रतिक्रिया जी आहे ती आनंद परांजपे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कस्तुरी, पण आनंद परांजपे यांचा शिवसेनेमधला पक्षप्रवेश जरी झाला असला तरी ते त्यांच्या पक्षात नाराज का होते याची काही कारणं समोर आली का? नक्कीच अनेक वेगवेगळी कारण आहेत। अधिकृत जे आहे ते कारण स्पष्ट आलेलं नाही, मात्र वेळोवेळी त्यांना ते खरं तर मुख्य जे आहे ते प्रवक्ते होते, मात्र वेगवेगळी कारणं असू शकतात। पक्षांतर्गत काही गोष्टी घडत होत्या आणि त्याच्यामुळे ते नाराज असल्याची सुद्धा ज्या चर्चा आहे त्या खरं तर त्यावेळी रंगू लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच वेळेला खरं तर ते महाविकास आघाडीकडे येणार असल्याच्या ज्या चर्चा आहेत त्या मोठ्या प्रमाणात होत असताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र उदय सामंत जे आहेत त्यांनी संपूर्ण गोष्टी किंवा यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करून घेतल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।